हे नशीब नव्हतं, ही दैवी नियमांची साक्ष आहे. आम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 8 वेळा लॉटरी जिंकलो. हे सगळं शक्य झालं फक्त एका गोष्टीमुळे. मी स्पष्टपणे, ठामपणे ते बोलून दाखवलं की हे आधीपासूनच माझं आहे. या जगात काहीही योगायोगानं होत नाही. आयुष्याचे नमुने तुमच्या विचारांच्या नमुन्यांना प्रतिसाद देतात. प्रत्येक यश, प्रत्येक घडामोड, प्रत्येक बदल सुरुवात होते एका शब्दाने, एका ठाम घोषणेमुळे. जेव्हा मी प्रथम माझं ध्येय ठरवलं, तेव्हा मी मागितलं नाही, मी याचना केली नाही, मला मिळो असं काही म्हटलं नाही, मी कदाचित एक दिवस असंही विचार केला नाही. मी फक्त आणि फक्त हे जाणून होतो की हे आधीच पूर्ण झालं आहे. प्रत्येक सकाळी, प्रत्येक रात्री मी हे शब्द ठामपणे उच्चारले आणि मग मी सोडलं. मी रोज तपासून पाहिलं नाही, मी शंका घेतली नाही, मी माझं रोजचं जीवन असंच चालू ठेवलं, जणू बक्षीस मिळालंच आहे, कारण खरं तर ते मिळालं होतं. समजून घ्या, जेव्हा तुम्ही आहे ह्या स्थितीत स्वतःला जुळवता, तेव्हा वास्तवाला तुमच्याशी जुळवावंच लागतं. तुम्ही संपत्तीची वाट पाहत नाही, ती तुमची वाट पाहते. जेव्हा पहिलं यश मिळालं, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो नाही, मला केवळ खात्री पटली. दुसरं, तिसरं, चौथं यश आलं, कारण तोच नियम पुन्हा पुन्हा उलगडत होता. लोक याला नशीब म्हणतात, काही योगायोग म्हणतात, पण मी याला नियम म्हणतो. एक सार्वत्रिक नियम, जो त्या व्यक्तीसमोर नतमस्तक होतो, जी त्याचा योग्य वापर करते. आता मी तुम्हाला विचारतो, तयार आहात का स्वतःच्या शब्दांची ताकद स्वीकारायला? तुमचं ध्येय जणू ते आधीच पूर्ण झालं आहे अशा पद्धतीने बोलायला? तुमचे शब्द, मग ते मोठ्याने असोत किंवा अंतर्मनात, तुमच्या आयुष्याचं आरसाच घडवतात. प्रत्येक विचार, प्रत्येक वाक्य, प्रत्येक भावना, हे सर्व तुमच्या अंतर्मनात पेरलेले बियाणं आहे. आणि तुमचं अंतर्मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे, जिथे सर्व गोष्टी मूळ धरतात. हे अंतर्मन प्रश्न विचारत नाही, ते विरोध करत नाही, ते फक्त स्वीकारतं आणि साकार करतं. कल्पना करा, तुमचं मन म्हणजे एक आरसा आहे, जो तुमचे मुख्य विचार आणि शब्दच परत तुमच्याकडे प्रतिबिंबित करतो. तुम्ही जर सतत माझ्याकडे पैसे नाहीत, माझं आयुष्य संघर्षमय आहे, कधी काही चांगलं घडत नाही असं बोललात, तर जगसुद्धा तसंच घडवतं. पण तुम्ही जर ठामपणे म्हणाल, माझं भरभराटीचं आयुष्य आहे, माझ्या वाट्याला यश येतं आहे, माझ्या बाजूने दैवी शक्ती आहे, तर बाहेरचं जग त्याही सत्याशी जुळतं. विश्व काही निवडत नाही, ते फक्त तुमचं सांगणं ऐकून घेतं. अनेक लोक त्यांच्या शब्दांची ताकद ओळखत नाहीत, ते सहज म्हणून टाकतात, पैसे नाहीत, आयुष्य कठीण आहे, काही होत नाही, आणि मग तेच सत्य बनतं. कारण तुमचं अंतर्मन विनोद ओळखत नाही, ते फक्त सत्य मानतं. तुम्ही म्हणालात, माझ्याकडे पुरेसे पैसे कधीच नसतात, तर ते तुमच्या मनात आज्ञा म्हणून नोंदवलं जातं आणि तुमचं वास्तव तसंच घडतं. पण हीच गोष्ट जर लक्षपूर्वक वापरली, तर तीच ताकद तुम्हाला मुक्तही करू शकते. तुम्ही सतत जे बोलता, तेच तुमचं खरं होतं. म्हणूनच दररोज पुन्हा पुन्हा म्हणणं गरजेचं आहे, मी यशस्वी आहे, संपत्ती माझ्याकडे येते, माझं विश्व माझ्या बाजूने काम करतं आहे. ही काही फक्त आशावादी वाक्य नाहीत, ही वास्तविक कृतिशील नियम आहेत. इतिहास घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आधी स्वतःचं यश बोलून दाखवलं, जगाला ते दिसायच्या आधीच. तुम्हालाही तेच करावं लागेल. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्याबद्दल इच्छा करू नका, तसंच जगायला लागा. जणू त्या गोष्टी आधीच तुमच्याकडे आहेत. तसंच वागा, तसंच बोला, तसंच विचार करा. जर तुम्ही म्हणाल, मला माहीत नाही, मी करू शकेन का, तर बदलून बोला, मी पूर्णपणे सक्षम आहे, मी सर्व काही माझ्यासाठी जुळून येतं आहे. जग तुमच्या विश्वासानुसार बदलतं आणि तुमचा विश्वास घडतो तुमच्या शब्दांनी. तुमचे शब्द हे बियाणं आहेत,
जसं तुम्ही पुन्हा पुन्हा ते पेरता तसं तुमचं आयुष्य घडतं. म्हणून अगदी आजपासून तुमच्या प्रत्येक शब्दाची काळजी घ्या. ते तुमचं भवितव्य घडवत आहे. यश बोला, समृद्धी बोला, आनंद बोला आणि बघा जग कसं तुमच्या सत्याशी जुळतं ते.